मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण एक इंग्लिश स्पीकिंगचा छोटासा कोर्स करूया। तर तुम्ही विचार करत असणार की छोट्याशा व्हिडिओमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स कसं पॉसिबल आहे? तर हो, हे पॉसिबल आहे। तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी जे जे शिकवते त्याच्यावर फोकस करायचा आहे, त्याचा रट्टा मारून घ्यायचा आहे। बघा तुम्ही कसे इंग्लिश बोलायला लागाल ते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माझं नाव माहितीच असेल, नसेल माहिती तर मी शीतल तुमचे खूप खूप स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या शॉर्ट टर्म इंग्लिश स्पीकिंग कोर्सला। तर मंडळी, इंग्लिश स्पीकिंग म्हणजे काय की आपल्याला कुठे काय बोलायचं ते माहिती असलं पाहिजे। तर समजा जर आपल्याला सांगायचं असेल की मी एखादी गोष्ट करत राहतो, म्हणजे आपली सवय आहे ती करायची। मी जसे की मी वाचत करत राहतो, मी अभ्यास करत राहतो, मी खेळत राहतो, असे जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्ही यूज करू शकता छोटासा एक वर्ड कीप। फॉर एक्झाम्पल, मी खेळत राहतो, आय कीप प्लेइंग। मी वाचत राहतो, आय कीप रीडिंग। मी काम करत राहतो, आय कीप वर्किंग। तर हा आहे की नाही सोपं? एवढ्या छोट्या छोट्या फ्रेजेस यूज करून आपण इंग्लिश फ्लुएंट बोलू शकतो। आता सेकंड म्हणजे जर आपल्याला आपली एखादी जुनी आठवण सांगायची असेल की जसे की मी लहानपणी शेतात खेळायचो, आम्ही पतंग उडवायचो, म्हणजे हे काय झाले आपल्या स्वीट मेमरीज, आपल्या जुन्या आठवणी आपण त्या करत होतो, पास्ट मध्ये करत होतो। तर याच्यासाठी तुम्हाला फक्त काय बोलायचंय? यूज टू, हे लक्षात ठेवायचंय। कसं बोलणार? जसे की मी शेतात खेळायचो, आय यूज टू प्ले इन फार्म। त्यानंतर आम्ही पतंग उडवायचो, वी यूज टू प्ले अ काइट। या पद्धतीने तुम्ही बोलू शकता। तर हा आहे की नाही सोपं? तुम्हाला फक्त यूज टू लक्षात ठेवायचंय। हो, मला आठवण सांगायची आहे का, मला एखादी माझी मागची सवय सांगायची आहे का, तर त्यासाठी तुम्ही बोलू शकतात, यूज टू चा यूज करू शकतात। नेक्स्ट पॉइंट कडे वळूया। समजा आपल्याला एखादं खूपच अर्जंट काम आलं, अरे मला जायचंय, मला जावं लागेल, मला करावं लागेल, मला त्याला पैसे द्यावे लागतील, मला त्याला भेटावं लागेल। यासाठी तुम्ही काय यूज करणार? आता नेहमी डोक्यात ठेवा की अच्छा अर्जंट आहे, त्याच्यासाठी तुम्ही यूज करणार हॅव टू। जसे की मला जायचंय, आय हॅव टू गो। मॅडम अर्जंट काम आलंय, मला जायचंय, आय हॅव टू गो, राईट। त्यानंतर मला तिला भेटायचंय, आय हॅव टू मीट हर। आम्हाला आता झोपायचंय, वी हॅव टू स्लीप नाउ। तर हे झाले आपले 3 पॉइंट। आय होप तुम्ही नोट करत असणार आणि मला हे वर्ड्स यूज करून तुम्हाला खाली कॉमेंट सुद्धा करायचे आहेत। एक एक सेंटेन्स तर तुम्हाला बनवायचंच आहे। आता वळूया नेक्स्ट आपल्या पॉइंट कडे। आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार। व्हिडिओला लाईक करून द्या आणि हो, व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी मी तुम्हाला एक सेंटेन्स देणार आहे, ते तुम्ही इंग्लिश मध्ये मला करून दाखवायचे, तो तुमचा आजचा होमवर्क असेल। तर वळूया आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे। आता समजा जर आपल्याला कुणाला आपला पॉवर दाखवायचा असेल, आपली ताकद दाखवायची असेल, तर त्यासाठी आपला भाऊ आहे ना कॅन, तो तुम्हाला यूज करायचा आहे। कॅन, जसे की मी हे करू शकतो, आय कॅन डू दिस। मी ते करू शकतो, आय कॅन डू दॅट। मी गाडी चालवू शकतो, आय कॅन ड्राईव्ह अ कार। आहे ना सोपं? नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही आपल्याला आपला पॉवर दाखवायचा असेल तेव्हा यूज करा नेहमी आपला भाऊ कॅन। हे सगळे वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, नोट करून घ्यायचे। नेक्स्ट जे आहे ते म्हणजे समजा आपल्याला एखाद्या गोष्टी बाबतीत गेस करायचा असेल, आयडिया लावायची असेल की हा हे होऊ शकतं, आज पाऊस पडू शकतो, आज ती येऊ शकते, असे तर आपण नेहमीच गेस लावत असतो। तर त्यासाठी काय यूज करणार? त्यासाठी आहे आपली बहीण मे। तर त्यासाठी तुम्हाला काय यूज करायचंय? मे यूज करायचंय। जसे की आज पाऊस पडू शकतो, इट मे रेन टुडे। आज ती येऊ शकते, शी मे कम टुडे। मी आज शिकू शकतो, आय मे टीच टुडे। या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात। बघा, आपण इंग्लिशला उगाच कॉम्प्लिकेटेड करून टाकलंय की आपल्याला बोलता येत नाही। आपण आपल्या मनामध्ये एक भीती घालून घेतली आहे। पण इंग्लिश आपल्याला जेवढं वाटतं तेवढं कठीण अजिबातच नाहीये। आपण अगदी कुणी इंग्रजीमध्ये बोलू शकतो, फक्त आपल्याला माहित पाहिजे की ते बोलायचं कसं, कुठे कुठली फ्रेज यूज करायची, कुठे कुठला वर्ड यूज करायचा ते। तर त्यासाठीच आपलं चॅनल आहे शीतल द रीडर। या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। त्याचप्रमाणे आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे सपोज। आता बघा, आपली नेहमीची सवय असते, आपण आपल्या मित्रांना, आपल्या शेजारीला, आपल्या रिलेटिव्हला नेहमी आपण सल्ला देत असतो, ऍडवाइस देत असतो। तर तोच जर आपल्याला इंग्रजीमध्ये द्यायचा असेल तर त्यासाठी आपला फ्रेंड आहे शुड, तो तुम्हाला यूज करायचा आहे। जसे की तुम्हाला बोलायचं असेल तू औषध घेतलं पाहिजे, यू शुड टेक मेडिसिन। तू जोरात नाही बोललं पाहिजे, यू शुड नॉट स्पीक लाउडर। अशा पद्धतीने तुम्ही शुडचा यूज करून सल्ला देऊ शकतात। तू हे करायला पाहिजे, यू शुड डू दिस। तू ते करायला पाहिजे, यू शुड डू दॅट। तर अशा प्रकारे आपल्याला जर कुणाला आपला सल्ला द्यायचा असेल तर त्यासाठी नेहमी यूज करा शुड। नेक्स्ट, आपल्याला आपल्या लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी हव्या असतात, आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची गरज असते आणि ते आपण नेहमी आपल्या आई वडिलांकडून मागत असतो। जसे की मला पैसे हवेत,
मला आयफोन हवाय, मला कार हवी आहे, तर हे सगळे आपल्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, हे सांगण्यासाठी तुम्ही सिम्पली यूज करा वॉन्ट. जसे की मला कार हवी आहे, आय वॉन्ट अ कार. मला पैसे हवेत, आय वॉन्ट मनी. मला आयफोन हवाय, आय वॉन्ट अन आयफोन. तर बघा किती सिंपल आहे. अशा छोट्या छोट्या फ्रेजेस यूज करून आपण आपला इंग्लिशचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो, इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकतो आणि दुसऱ्यावर आपलं इम्प्रेशन पाडू शकतो. तर हा होता आजचा छोटासा कोर्स, शॉर्ट कोर्स इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही हे सगळे पॉइंट नोट करून घेतले असतील. आणि हो, तुमचं सेंटेन्स आहे मी इंग्लिश बोलू शकतो, हे तुम्ही कसं बोलणार ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर आजचा हा कोर्स होता 0 पासून जे सुरुवात करतायत बिगिनर्स साठी कोर्स होता हा. ज्यांनी आपल्या मनामध्ये भीती घालून घेतली की अरे मला तर इंग्लिश बोलायला जमणारच नाही, मी तर इंग्लिश बोलू शकणार नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. इंग्लिश आपण अशाच पद्धतीने बोलत असतो. मी माझ्या मुलीसोबत घरामध्ये इंग्रजी बोलायची असेल तर मी त्याच्यासोबत अशाच छोट्या मोठ्या फ्रेजेस यूज करून आम्ही बोलत असतो. सो आय होप तुम्ही सुद्धा आजच्या व्हिडिओ नंतर तुमची इंग्रजी बोलायची सुरुवात करणार. आजचे जे आपण पॉइंट शिकलो ते तुम्ही यूज करणार तुमच्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये. सो पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय. आणि हो, कॉमेंट नक्की करा म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात ते.